इच्छा होती सावित्रीला सून करून आणायचं। कृष्णाई, माझी पण तीच इच्छा होती। मला आनंदच झाला असता ना की आपल्या घरात सून आणि माझी बायको म्हणून आली असती। तुला माहितीये का, मी सगळं विसरून तिच्या समोर गेलो होतो। तिचं उत्तर काय असणार हे माहीत असून माझा सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून मी तिच्या समोर गेलो आणि तिला सगळं खरं खरं सांगितलं। तिच्या मनातलं कळलं नाही मला, पण तिच्या ओठांनी नाही असं उत्तर दिलं। आता सगळं नॉर्मल आहे। कालची रात्र थोडीशी जड गेली, पण आता आजपासून सगळं रुटीन एकदम सेट आहे। असा राग वगैरे पण नाही आहे तिच्यावर। तू दिसते तशी नाहीये सावी, पर आत एक आणि बाहेर एक अशी पण नाहीये। काहीतरी तिसरंच रूप आहे तुझं। तुला एक सांगू का सावे, ने माणूस एक वेळ जगाशी खोटं बोलल, खरं स्वतःशी खोटं नाही बोलू शकत। सांग बरं, आजपर्यंत नेमकं किती आणि काय काय खोटं बोलली आहे ते? श्यामल, तुझी उलटा घास घेण्याची सवय काही जाणार नाही बघ। तुझ्या शिकवणीची गरज नाही हा। जे काय आहे ते स्पष्ट आणि डायरेक्ट बोल। राहिलं तुझं खरंच काय झेंगाट चालू आहे का बाहेर? ए बाई, अगं निदान मला तरी विश्वासात घेऊन सांगत जा। तुझ्या त्या मायाळू, स्वप्नाळू, प्रेमळ सासूनं, कृष्णाईनं एकदम भस्कन विचारलं काय सांगताच येईना मला। तोंडावर पडायची गत झाली होती। कसं तरी करून सावरून घेतलं मी। खरंच तुझं झेंगाट आहे का बाहेर, का हा तुमच्या प्लॅनचाच एक भाग आहे? सांग की। ऐक ना श्यामल, ज्या गावालाच जायचं नाही त्या गावची बस कशाला पकडते तू? ताटात मिळतंय तेवढं खा ना। ए बाई, मी तुला या आधीच सांगितलं का माझ्याकडं काय एवढं हे एकच काम नाहीये पोट भरण्यासाठी। आणखीन 10 कामं पडली आहेत। मला हाऊस नाही तुझ्या माग माग फिरायची। सांगायचं असेल तर सांग, नाही तर बस बोंबलत। तूच अडचणीत येशील। मी आहे म्हणून सावरून घेतलं, दुसरी कोणी असती ना तर तुझं खोटं उघड पाडलं असतं। परडेवर डोळ्यात पाणी आणणारी तू काय सावरून घेते म्हणून सांगते? हा, आई साहेबांनी विचारल्यावर ततपप झालं असेल आणि मग डोळ्यात पाणी वगैरे आणून म्हणली असशील, ताई ओ कृष्ण ताई, मला तर माहितीच नव्हतंय, आता मी जाते आणि सावीचं कान धरून विचारते बघा, असं म्हणली असशील ना? इतकं घाणेरडं नाही, पण साधारण असं। हे बघ श्यामल, तू म्हणली ना तसं बोंबलत बसन एक वेळ, पण तुझी मदत नकोय। मी माझं बघून घेईन। आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर तो विश्वंभर देतोय ना त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देते, पण माझा पिच्छा सोड। हा, जमलं तर आज, नाहीतर उद्या सकाळी तुझं बोचकन तू इथनं निघायचं आणि जायचं
ते मागे वळून पाहायचं नाही, कळलं ना? तू लाख माझा पिच्छा सोडवशील ग, पण मी सोडायला पाहिजे ना. या सगळ्यात तू अडकू नये असं वाटत, पण अडकलीस ना तर तुला सोडवायला येणारी पहिली श्यामला. बलराम, हे काय करतोय? काय नाही ग, ऊस सांडून वाहणारी माया गोळा करतोय. आमच्याच वेळेला कस काय दुष्काळ पडतो काय माहित. हा, म्हणलं अशी तर अशी गोळा करावं. आमच्या हक्काची असली तरी आम्हाला मिळायची नाही. हो का बोलतो? कृष्णा, अगं तुझ्या सख्ख्या मुलाला सुद्धा आधाराची गरज असते. हे कळलं असतं ना तर अशी वागली नसतीस. बलराम, आई आणि मुलगा बोलतायत ना, मी माझ्या सख्ख्या आईशी बोलतो. मध्ये पाडायचं नाही. तुला तुझ्या आईचं मन कळलं असतं तर तू असं वागलाच नसतास. तुला आधाराची काय गरज? स्वयंभू आहेस. मायला ह्या घरात आम्हीच फळा असल्यासारखं झालं. जो तो येतो आमच्या समोर अक्कल पाहतो. अगं कृष्णाई, कधीतरी कैकईचा आदर्श घे. तिनं कसा तिच्या मुलांच्या फायद्याचा विचार करून निर्णय घेतला. म्हणजे डायरेक्ट आता काय बोलायचं. बलराम, नाही काय बोलू नको. कसं आहे, काय बोललं ना तरी आम्हीच वाईट होतो, आमचंच तोंड दिसतं. त्यापेक्षा आम्ही काय करतो, भैरव देवालाच नवस करतो की बाबा आमची सख्खी आई आणि तिचं प्रेम आम्हाला परत मिळू दे. काय अर्थ, बरोबर ना? भैरव देवा, ऐकतोय ना? आमची आई आम्हाला परत मिळू दे रे बाबा, भैरव देवाच्या नावानं सांग भले. बलराम, उद्या भेट मला ऑफिसमध्ये. कशाला? तुझ्याच फायद्याचं बोलायचं. मग आत्ताच बोल ना. नाही, घरच्या गोष्टी घरी, ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये. आणखीन एक, आईच्या मायाची तुलना ना तू कधीच करू शकणार नाहीस. तिच्या प्रेमाचं कर्ज असतं ना, ते आयुष्यभर तुला फेडता येणारच नाही. देवाची पूजा करून आई नसते मिळत. आईची पूजा केलीस ना, ते आई मिळवता येते. अयो कृष्णाई, माझा हार्ट एकदम इमोशनलच झाला. कसलं ग्रेट वाक्य फेकलं याने. व्हायला नाही, ह्याच्यातून सुद्धा त्याला एकच सिद्ध करायचंय, ह्यो कसा चांगला आणि मी कसा वाईट आहे. असो, उद्या भेट मला ऑफिसला. येतो. बलराम, अरे आमचं मन काही सारखं कधीच नव्हतं आणि नसणार आहे. त्यामुळे तू मन तरेसारखे आमचे कान भरायचा कितीही प्रयत्न केलास ना, तरी तुम्हा मुलांवरच्या मायेत कधीच फरक नसणार आहे.
ती माया नेहमी समानच असेल. चमके डार्लिंग, हो श्यामल डार्लिंग. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम हा घ्यावा. काय ग तुझ्या शूटिंग मधले डायलॉग मारत ते सारखे? नाही ग बाई, पण खरंच जाणार आहे बर का मी उद्या. पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बर का मी चमके. काय ग? हात पुढं कर. चमके, हे मी आणले तुझ्यासाठी झुमके. थँक्यू श्यामल. आहा, हा थँक्यू शब्द कानाला काय गोड लागतो ग. थँक्यू श्यामल. पुन्हा म्हण. थँक्यू श्यामल. आणि एकदम म्हण. थँक्यू श्यामल. नाही म्हणजे तू थँक्यू म्हणावं म्हणून नाही दिले बरं का. बरं वाटतं ग समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दलची माया बघून. पण काही लोकांचं कसं असतं माहितीये का चमके, नाही थँक्यू बिंक्यू शब्द तर त्यांच्या खोपडीतच नसतात. उलट भसा 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 अपमान करत सुटतात. ए श्यामल, लॉंग टर्न कशाला मारतेस ग? जे काय ते स्पष्ट डायरेक्ट बोल की. थँक्यू म्हणाला काय समाजसेवा नाही करतेस तू? चांगले पैसे घेतेस विश्वंभर कडनं. ए विश्वंभर कडनं घेते, तुझ्याकडनं घेते. हा पण घेतेस ना शांत त्या जेव्हा ऐकून घेतली तुझ्या आत्याला शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, मंडईत जाऊ नये आणि बायकांच्या बरोबर राहू नये. हिला थँक्यू पाहिजे, हिला थँक्यू नको, आणि हिला पाहिजे. रे एवढं सोन्यासारखं जेवण केलंय, त्या जेवणाला काहीतरी करा. थँक्यू म्हणा. तू कोण? काय पाहिजे तुला? प्रदीप दादा. हे जेवणाला बघू नको. चाल चाल बाहेर निघ. अरे ओरडला कशाला तू त्याला? काय बोलला? कोण आहे नको प्रदीप दादा थांबा. ओ प्रदीप दादा सावी हे दिसतं काय? अगं प्रश्न नको थांबा त्याला. मला मारायला दादा मारत नाहीये मारत नाही. दादा मला बोलायचंय. मला बोलायचं. भूक लागली, मला भूक लागली, चमके तिकडे जाय. भूक लागली, मला भूक लागली. सावी मी काय घेऊन येऊ खायला? इथे नको. दादा हे बघा माझ्यासोबत चला. मी तुम्हाला खायला देते. हा तुम्ही पोटभर खा तिकडे. मारते मला. नाही, नाही, ती मारणार नाही. ती मारत आहे. बहिणी ती माझी. चला काय नाही करणार. चला भूक लागली. बसा इकडे. सावे कोण आहे खोळा? अगं बाहेरच्या बाहेर भीक द्यायची आणि कशाला इथं आणलीस त्याला इथं? थांब जरा मामा तो चौकीत ताट आण पटकन. दादा थांब. भूक लागली. विश्वंभर नाही नवीन कुठलं पात्र आणलंय? विथ ड्रेपरी. भूक लागली. भूक लागली. हो हे घ्या. सावे कोण आहे हो? मामा तो देवळात भेटलेला माणूस प्रदीप. तो आहे होय हो. खरं त्याला घरात कशाला घेऊन आलीस तू? दादा तुम्ही इथे घरापाशी कसं काय आला? आणि तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? साधन सावे ही शारदा कोणतरी वेगळी नाही. निराळीच आहे शारदा. निराळी शारदा.
कोण आहे शारदा? कुठे होती शारदा? श्राद्धा 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 इथं द्यायची श्राद्धा मला जेवायला द्यायची, मला जेवायला पण द्यायची. शारदा 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 काय शारदा तुम्हाला जेवायला द्यायची? कोण आहे ही शारदा आणि आता आता कुठे? शारदा शारदा वेस्टीवर थांबले असेल, माझी वाट पाहत असेल. मला तरी वचन दिलं होतं. शारदा पाहिजे? आओ ही काय इथं बसले शारदा? ही बघा. ए दिप्या, मामा काय वेड आहेस का तू? अगं बघूया तरी ही जी शारदा खरी हाय कोण ते. ही शारदा नाही, ही शारदा, ही तोत्या शारदा, तोत्या, तोत्या, तोत्या शारदा, तोत्या, तोत्या शारदा, ही शारदा, शारदा. सावे त्याला परत आणू नकोस हं? बघितलीस ना त्यानं श्यामलचा गळा धरला होता. पण त्यानं श्यामलला शारदा नाही समजलं. सावे तू काय आता खरं खोटं करायला मदर मोलला इथं घेऊन येणार आहेस? गरज पडली तर ते पण करे. सावे का असं खोळ्यागत वागालीस? हा एवढं काय इरला पेटलीस तू? मामा तू बघितलं नाहीस का? ते प्रदीप दादा त्या बंगल्याकडे बघून शारदा शारदा असं करत होते. शारदा शारदा शारदा. मामा मदर मौलीचा या घराशी काही संबंध आहे का रे? सावे डोसक्यावर परिणाम झाला त्याच्या आणि तू खोळ्यागत वागू नकोस. अगं मला तर वाटत नाही उभ्या जन्मात ताई इथं कधी कवटे भैरवगडला आली असेल म्हणून. इतकं सोपं नाहीये मामा. काहीतरी कनेक्शन आहे. आणि जरी असलं तरी या येड्याला काय माहित? ह्यो ज्या शारदाचं नाव घेतोय ती आपली शारदा कशावरनं? काय तर जुळवाजुळव करत बसू नकोस, आपल्या कामावर लक्ष दे. ते आहेच माझं. सावे तुला एक प्रश्न विचारू? असं तर नाही ना सावे, हे जे काय तुझ्या डोक्यात बसलंय की तुझ्या मदर माऊलीचं या गावाशी काहीतरी कनेक्शन आहे आणि ते शोधून काढायचं आहे म्हणून तू हे अर्जुन प्रकरण लांबणीवर टाकत नाहीस ना? तू का रेशन कार्ड काढणार नाहीस ना कवटे भैरवगडचं? तुला काय वाटतं मी एक गाव सोडून नाही जाऊ शकत? कोणी फक्त म्हणायचा अवकाश, मी लगेच सोडून जाईन गाव. खरंच जाशील? हा मग या गावाशी काही नातं नाही ठेवायचंय मला. आणि हाकलून लावणाऱ्या माणसानं जर वाट अडवली आणि जाऊ शकली नाहीस तर? मी प्रेमात पडलोय तुमच्या. असं काही होणार नाहीये. तुला जे वाटतंय तसं काही नाहीये. असं काही नाही. हे अजून इथं काय करते? ते राहिलं होतं चुकून आणि तो असा कुठे लांब राहतोय. देईन की परत त्याला.
तुला जे वाटतंय तसं काही नाहीये. तूच म्हणतोस ना, एकदा आपलं काम झालं की आपण रफादफाच केल्यात मी काही गोष्टी.